वर्धा जिल्ह्यातील पुलगाव आर्वी मार्गावर भीषण अपघात झाला। 2 दुचाकींची अमोरासमोर जोरदार धडक झाल्यानं या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे। एका बाजूला परीक्षा देऊन घरी जाणारा तरुण तर दुसऱ्या बाजूला घरातल्या शुभकार्याची लग्नाची पत्रिका देऊन आनंदानं घरी परतणारे काका पुतणे। मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। एका क्षणात या तिघांच्याही आयुष्याचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला। मिळालेल्या माहितीनुसार विरुळी जवळील समृद्धी अंडरपास खाली पल्सर आणि पॅशन प्रो या 2 दुचाकींमध्ये आमोरासमोर भीषण धडक झाली। या दोन्ही गाड्यांचा वेग जास्त असल्यानं हा अपघात अत्यंत भीषण झाला आणि दोन्ही दुचाक्यांचा अक्षरशः चुराडा झाला। या दुर्दैवी अपघातात सालफळी येथील 28 वर्षीय योगेश मेश्राम या तरुणाचा मृत्यू झाला। तो सालफळी येथील ग्रामपंचायत कर्मचारी होता। देवळीत आपली परीक्षा देऊन दुचाकीनं घरी परतत असताना त्याच्यावर काळानं घाला घातला। तर दुसरीकडे टाकळी दरणे येथील 36 वर्षीय देवेंद्र दरणे आणि त्यांचे 58 वर्षीय काका गंगाधर दरणे हे काका पुतणे रोहणा इथं आपल्या नातेवाईकांना लग्नाची पत्रिका देऊन गावी परतत होते। मात्र त्यांचा हा शेवटचा प्रवास ठरला। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पुलगाव येथील पोलीस ठाण्याचं पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचलं। पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं तीनही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले। तर या घटनेमुळे सालफळ आणि टाकळी दरणे या दोनही गावात शोककळा पसरली आहे।